आणि आता एक महत्त्वाची बातमी. मुंबईतील एक महिला व्हर्टिकल ट्रान्समिशनची पहिली बळी ठरली आहे. कोविडमुळे बाळाच्या गर्भाशयातच मृत्यू झाल्याचं यात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे नेमकं काय आणि हे घडतं कसं याचा एक खास रिपोर्ट. हे चित्र पाहताय, हे चित्र आहे महिला आणि बाळाला जोडणाऱ्या वारेचं. ही वारच कोविड-19 या विषाणूने भरली आहे. ICMR ची घटक संस्था असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थनं कोविड संसर्गग्रस्त वारेचा फोटो काढलाय. यातूनच बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. देशातली ही पहिलीच घटना आहे. गरोदर माता असते, तिला कोविडचं इन्फेक्शन झालं, त्यावेळेला डिलिव्हरीच्या वेळेला आयदर बाळाला इन्फेक्शन असतं किंवा नसतं. जेव्हा इन्फेक्शन सपोज बाळाला झालं तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक व्हर्टिकल ट्रान्समिशन आणि एक हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन. कांदिवलीच्या ESIC या रुग्णालयामध्ये काम करणारी महिला 5 आठवड्यांची गर्भवती असताना ती पॉझिटिव्ह आढळली आणि 14 आठवड्यांनंतर तिचं बाळ गर्भातच दगावलं. यामुळे NIHR बाळाची नाळ, वार आणि बाळाला सुरक्षित ठेवणाऱ्या अमनिओटिक फ्लुइडची चाचणी केली. व्हर्टिकल ट्रान्समिशनमध्ये आपल्याला 4 टप्प्यामध्ये टेस्ट करावं लागतं. एक आईला इन्फेक्शन झालं आहे, दुसरं इन्फेक्शन प्लसेंटापर्यंत पोचलं आहे, प्लसेंटापासून अमनिओटिक फ्लुइड जे बाळाच्या अलीकडे जे पाणी असतं त्याच्यात पोचलं आणि नंतर बाळाला आलं आहे. हे 4 टप्प्यामध्ये टेस्टिंग करावं लागतं. तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक प्रायमर्स आणि अँटीबॉडीज लागतात. लक्षणं नसतानाही इतका परिणाम गरोदरपणाच्या सुरुवातीला दिसतोय, तर कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मात्र बाधित नसलेल्या बाळांवर याचा परिणाम होतोय का याची नोंदणीही सरकारी रुग्णालयांमध्ये केली जाते. आमचं एक ऑनलाईन पोर्टल आहे आणि हे आमच्या त्या ऑनलाईन पोर्टलमध्ये आम्ही त्यांची सोशल डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, क्लिनिकल प्रेझेंटेशन त्यांचं कलेक्ट करतो, त्यांच्या काय काय इन्व्हेस्टिगेशन झाले ते आम्ही गोळा करतो, त्यांची पास्ट मेडिकल हिस्ट्री पूर्ण आम्ही गोळा करतो, त्याच्यानंतर त्यांची मेन्स्ट्रुअल आणि रिप्रोडक्टिव्ह हिस्ट्री आपण घेतो. मग त्यांच्या पूर्ण प्रेग्नन्सीचा जो कालावधी आहे त्या पूर्ण प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सची सगळी माहिती घेतो. नंतर मग लेबर रेकॉर्ड, डिलिव्हरी, मग ती नॉर्मल डिलिव्हरी झाली का की ती सिझेरियन सेक्शन करावं लागलं. या पहिल्या व्हर्टिकल ट्रान्समिशनच्या केस नंतर कोविड बाधित गरोदर मातांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. इतकंच नव्हे तर अशा घटनांकडे हॉस्पिटल प्रशासनालाही दुर्लक्ष करता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.